नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत आळू वडी बनवणार आहोत. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तरी ते 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे. अशा प्रकारे आळूचं पान घेतलेलं आहे, मोठे मोठे 4 ते 5. तर इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. तर यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, लसूण घालून त्यासोबत चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी अद्रक, एक तुकडा आल्याचा टाकलेला आहे आपण यामध्ये. अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे अद्रक. यामध्ये पाणी न घालता आपण वाटण तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण याचा ठेसा बनवलेला आहे हिरवी मिरचीचा. तर इथं घेतलेलं आहे बेसनचं पीठ. तर यामध्ये आपण वाटून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेसा बेसनच्या पिठामध्ये टाकून घेऊया. तर तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं हळद टाकून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसनचं पीठ छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला थोडंसंच पाणी घातलेलं आहे इथं आपण. आणि पीठ असं छानपैकी कालवून घेऊया, मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे पीठ आपण मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यातल्या गाठी पण मोडलेल्या आहेत. तर अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पीठ असं छान कालवून घेऊया. तर इथं पीठ आपलं छानपैकी तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ तयार केलेलं आहे. तर आता आपण आळू वडी बनवायला घेऊया. तर इथं पान घेतलेलं आहे आपण, तुम्ही बघू शकताय. तर याचे देठ काढून घेऊया आणि थोडीशी जाडसर पाठीमागची शीर आहे ती काढून घेऊया चाकूच्या साहाय्याने. तर अशा प्रकारे याच्या शिरा काढून घेऊया जाड असलेल्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आळूच्या पानाच्या पाठीमागच्या जाड असलेल्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. त्याचसोबत या बाकींच्या पानांच्या पण आपण अशा प्रकारे जाड असलेल्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. तर आळूच्या पानांना आपण आता पीठ लावून घेऊया. तर इथं आपण पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर यामध्ये मी अर्धा चमचाभर थोडासाच लाल तिखट टाकलेला आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. त्याचसोबत अजून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण हिरवी मिरचीचा ठेसा बनवताना आपण त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं. तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मिक्स केलेलं आहे. तर मी इथं लिंबू वगैरे काही घातलेले नाही. अशा प्रकारे केले तरी आळू वडी घशामध्ये चरचर लागत नाही, मस्त छान आणि कुरकुरीत लागते. तर अशा प्रकारे आपण पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे लाल तिखटामध्ये. मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आळूचं पान घेऊया आणि आळूच्या पानाला आपण छान असं चारी बाजूने पूर्ण पानाला पीठ असं मिक्स केलेलं लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ पानांना लावून घेत आहोत. तर सर्व बाजूने इथं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय. कुठलीही बाजू अशी कडची शिल्लक ठेवायची नाही. कडपर्यंत आपण इथं बेसनचं पीठ लावून घेतलेलं आहे. तर दुसरं पान घेऊया आपण, अशा प्रकारे ठेवूया आणि या पण पानाला आपण आधीप्रमाणेच पीठ लावून घेऊया. तर इथे मी 2 पानांनाच पीठ लावून घेणार आहे. 2-2 पानांचेच आपण आळू वडी वाफायला ठेवणार आहोत करून. तर जास्त भरपूर असं 4 ते 5 पानं ठेवलं तर आतमध्ये कच्चं तसंच राहतं, वरचीच बाजूने वाफली जाते. त्यामुळे मी इथं कमी पान लावूनच आळू वडी बनवणार आहे. तर इथं आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पिठाला, आळूच्या पानांना पीठ असं छान लावून झालेलं आहे. आता हे दुमडून घेऊया. तर अशा प्रकारे एका बाजूनेच आपण हे आळू वडी मुडपून घेऊया. तर इथं आपलं आळू वडी
मुडपून झालेली आहे, दुमडून झालेली आहे. आणि आळूवडी करतानाच पाणी गरम करायला ठेवायचा, जेणेकरून पटकन अशी आळूवडी इथं आपली तयार होते. तर इथं आपलं दोन्ही पानांना लावून झालेलं आहे. तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. चाळणीमध्ये अशी आळूवडी ठेवलेले आहेत. तर वरती झाकण लावूया. 15 ते 20 मिनिट आपण मध्यम गॅस करून हे आळूवडी वाफवून घेऊया. तर इथं आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. जवळजवळ इथं 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. यामध्ये चाकू घालून बघितलेला आहे, तर अजिबात चाकूला आपलं पीठ लागत नाही. गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया. तर अशा प्रकारे आपण आळूवडी काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असं थंड पण झालेलं आहे. तर या आळूवडी आपण कट करायला घेऊया. तर इथं मी पोलपाट घेतलेला आहे आणि चाकूने असं मध्यम आकाराच्या आळूवडी कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. तुम्ही हवं त्या आकाराच्या आळूवडी लहान मोठा साईज करू शकताय. तर इथं मी छोट्या छोट्या आकाराच्याच आळूवडी कापलेल्या आहेत. तर बाकीची आळूवडी आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय किती मस्त इथं आपली आळूवडी वाफलेली आहे. अजिबात आतमध्ये पीठ कच्चे नाही. तर मस्त असं आपलं आळूवडी वाफलेली आहे आणि छान असं कट करून पण झालेलं आहे. तर आता आपण आळूवडी तळायला घेऊया. तर गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे तापायला. त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर तेल इथं मी थोडंसंच टाकणार आहे. असंही आळूवडी बिना तळता छान लागतं, पण आपल्याला कुरकुरीत कडक करायचे आहेत, त्यामुळं आपण इथं आळूवडी तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर इथं आपलं छान असं तेल तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण एक एक करून हे आळूवडी तेलात सोडत आहोत. तर इथे 8 ते 9 इथं आपण आळूवडी तेलात सोडलेले आहेत. तर मस्त अशी खालची बाजू आपण फ्राय करून घेऊया. तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा 1-2 मिनिट आणि मग नंतर मध्यम गॅस करायचा आणि खालची बाजू अशी छान फ्राय करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आपण सर्व आळूवडी तेलात सोडलेली आहेत. तर खालची बाजू आपली छान अशी फ्राय झालेली आहे. तर आपण वरच्या बाजूने पलटून घेऊया आणि मस्त दोन्ही बाजूने आपण या आळूवडी फ्राय करून घेऊया. तर इथे आपली खालची पण बाजू फ्राय झालेली आहे. तर आता या दोन्ही बाजूने खाली वर करून आपण मस्त असं तांबूस गोल्डन रंगावर फ्राय करून घेऊया. तर इथे आपण आळूवडी तेलात मस्त असं तळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर 1-2 मिनिट आपण तेल नितळायला तव्यातच कडेला ठेवूया. तर अशा प्रकारे मी कडेला ठेवलेला आहे. तर बाकीचे पण आळूवडी आपण अशा प्रकारे तव्यामध्ये कडेला ठेवून घेऊया, जेणेकरून यातलं तेल सगळं नितळतं. अजिबात आळूवडीला तेल राहत नाही. तर कडेला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचे आळूवडी आपण अशा प्रकारे मध्ये तव्यामध्ये सोडून घेत आहोत, तुम्ही बघू शकताय. तर इथे बाकीचे आळूवडी पण आपण तेलात सोडलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि तेल नितळायला ठेवलेला आळूवडी आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आळूवडी ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेत आहोत. तर इथे आपले आळूवडी आपण काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त असं आपले इथं आळूवडी तयार झालेले आहेत. बाकीचे पण असं तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण आळूवडी फ्राय करून घेतलेली आहे. तर एक दाखवते तुम्हाला. तर किती मस्त असा चुरा होते, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मस्त अशी इथं आपली आळूवडी तयार झालेली आहे. तर आजची आळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे, सोप्या पद्धतीने. धन्यवाद.